सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आज आपण पाहणार आहे चकली कशी बनवायची। तोंडात टाकताच अशी खमंग खुसखुशीत ही चकली लागते। अजिबात व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। ह्याच्या भाजणीचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ह्याचं परफेक्ट मोहन किती वापरायचं, किती काय करायचं हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे। तर आता जी भाजणी आहे ती दळून वगैरे गिरणीतून आणल्यानंतर तर इथे 1 वाटी मी भाजणीचे पीठ घेतलेलं आहे। इथे रामबंधू चकली मसाला घेतलेला आहे 2 चमचे, चवीनुसार मीठ घेतलेला आहे 1 चमचा, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा चांगला चोळून घ्यायचा। इथे लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे आणि जेवढं आपण 1 वाटी पीठ घेतले तर 1 चमचाच इथे आपल्याला तेल वापरायचं आहे। जो पोहे खायचा चमचा असतो त्यानेच इथे मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे। आता पीठ मोजूनच मगच मोहन वापरायचं। तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर चकली आपली मऊ पडू शकते। आता जर पीठ मळताना जर पाणी लागलं तर काही हरकत नाही, थोडंसं तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता। चकलीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे 1 वाटी जेवढं आपण चकलीचं पीठ घेतलेलं आहे तितकंच मी इथे 1 वाटी इथे पाणी घेतलेलं आहे। आणि जेवढे आपण मसाल्याचे पदार्थ घेतले होते ते या पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचे आहेत। तर इथे मीठ वगैरे मी सगळे जेवढे मसाले होते ते सगळे ह्या पाण्यामध्येच टाकलेलं आहे। पाण्याला चांगली खळखळ अशी उकळून येऊन द्यायची आहे। जशी आमटीला आपण उकळी येऊन देतो तशीच उकळी आणायची आहे। आणि ते सगळं जेवढं आपलं भाजणीचं पीठ होतं ते यामध्ये टाकायचं आहे। 5 ते 10 मिनिटं हे आपण चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ह्याला प्लेट लावून असेच झाकून ठेवणार आहे। इथे बघू शकताय तुम्हाला वरून जास्त पाणी घालण्याची सुद्धा या गरज लागत नाही। जेव्हा तुम्ही पीठ मोजून घेता तेवढंच तुम्हाला इथे पाणी घ्यायचं आहे। तर हे 5 ते 10 मिनिटं गार होण्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे। थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण थंड करून घेतलेलं नाही। आता या सगळ्या ज्या आपल्या चकलीच्या पिठाच्या गाठी आहेत त्या सगळ्या फोडून चांगले असं जशी आपण कणिक वगैरे मळतो तसं हे मळून घ्यायचं आहे। आता इथे मी थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे। तुम्ही जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये घ्याल तेव्हा जेवढं लागेल तेवढंच पिठाचे तुम्ही गोळे करून मगच आपली चकली पाडायची आहे। सगळं पीठ एकदम मळून घ्यायचं नाही। इथे थोडी पिठाची क्वांटिटी आहे त्यामुळे मी सगळंच पीठ इथे मळून घेणार आहे। तर पीठ अजून थोडंसं गरम आहे त्यामुळे जसं थंड होईल तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। याला जास्त वरून पाणीसुद्धा आपल्याला आता लागणार नाही। परफेक्ट हे आपलं पीठ असं मऊसूद झालेलं आहे आणि याला छान असं मळल्यानंतर काटेसुद्धा आपल्या चकलीला खूप छान येतात। तर पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला। तर एक थोडासा गार पाण्याचा हात घेतलेला आहे। पाणी इथं जास्त मला लागणार नाही, पण थोडं थोडं आपण पाण्याचा हात करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाण्याचा हात घेतल्यामुळे आपल्या हाताला पीठ असं चिटकणार नाही, यासाठी थोडासा पाण्याचा हात करून मळून घ्यायचं। आता हे मळल्यानंतर सुद्धा एक 10 ते 15 मिनिट आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे। आणि तोपर्यंत आपली बाकीची तयारी करून घ्यायची आहे। इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि साच्याला आपण सर्वप्रथम आधी तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून साच्याला आपलं पीठ लागलं जाणार नाही। यासाठी आपल्याला साच्याला आधी सर्वप्रथम आधी तेल लावून घ्यायचं आहे। आता जो खरमुडीत भाग असतो तो खाली करायचा आणि जो गुळगुळीत भाग असतो तो वरती करायचा, म्हणजे काटे छान येतात आपल्या चकलीला। तर इथं पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। आता थोडंसं आणखीन खालीवर करून घेणार आहे। पाण्याचा हात घेऊनच मी खालीवर केलेला आहे, इथं तेलाचा हात घेतलेला नाही। तर आता 2च गोळे इथे झालेले आहेत चकलीचे। या 2 गोळ्याचीच मी चकली करणार आहे। आता जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर चकली करणार असाल तर जेव्हा लागेल तुम्हाला चकली पाडण्यासाठी पीठ तेव्हाच ते मळून घ्यायचं आहे, कारण नाहीतर पिठाचे आपले असे इरे गेल्यासारखे होतात। त्यासाठी पीठ आपल्याला चकली पाडताना जेव्हा लागेल तेव्हाच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तरी मी इथे अशा प्रकारे या चकल्या पाडून घेणार आहे। आता चकलीची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडेल तशामध्ये। आणि थोडंसं असं या चकली पाडल्यानंतर याला थोडंसं चिटकवून घ्यायचं, नाहीतर तेलात नाही चिटकवलं तर तेलामध्ये अशी चकली पूर्ण आपली सुटायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या ह्या पाडून घेणार आहे। तर इथं अजिबात चकली आपली तुटत नाही, पाहू शकताय व्यवस्थित अशी तार पडते। पीठ आपलं एकदम चांगलं झालेलं आहे। तर तेल आपलं तापलं की नाही सर्वप्रथम आधी पाहायचं आहे, कारण की तेल न तापता जर चकली तुम्ही तेलामध्ये टाकला तर चकली ती तुटू शकते। आता चकली टाकल्यानंतर लगेच आपल्याला ही हलवून घ्यायची नाही, थोडीशी तळल्यानंतर मगच हलवायची आहे, नाहीतर चकलीचे तुकडे पडू शकतात यासाठी। तर आता थोड्याशा तळल्यानंतर ही मी चकली पलटून घेणार आहे। तर अशा प्रकारे हा आलटापलट्या करून घ्यायच्या आहेत।
गॅस एकदम हायवर ठेवायचा नाही, मीडियमवरच गॅस ठेवायचा आहे आणि एकदम स्लोसुद्धा ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरतीच ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता चकलीचा थोडासा कलर बदलायला लागलेला आहे. तर चकली तळली की नाही ती पाहायची सुद्धा एक ट्रिक आहे. याला बुडबुडे येण्याचे पूर्ण कमी झालेले आहेत पाहू शकता आणि चकलीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर अशा प्रकारे आपली चकली तळे हे ओळखायला खूप सोपं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला चकलीची रेसिपी दाखवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी सगळ्या चकल्या अशा प्रकारे करून घेतलेल्या आहेत. चकलीचा कलर वगैरे पाहू शकताय आणि आतूनसुद्धा एकदम पोकळ अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत आणि या हवाबंद डब्यामध्ये महिनाभर चकल्या जशाच्या तशा राहतात. तर एक चकली तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर चकली हवाबंद डब्यामध्येच ठेवा, नाहीतर चकली ही मऊ पडू शकते. तर इथे बघू शकता एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत ही चकली झालेली आहे. जास्त तेलसुद्धा या चकलीला लागलेलं नाही आणि सगळी कमाल ही आपल्या जेव्हा आपण फुटाण्याची डाळ यामध्ये वापरतो आणि भाजणी चांगली करतो तेव्हाच ही चकली अशा प्रकारे होते. तर आजची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही चकलीची रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.